विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी इंग्रजीमधील हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्यासाठी कादंबरी हा साहित्य प्रकार नवीनच आहे. या पाठामध्ये तुम्हाला इंग्रजी भाषेतील कादंबरी या साहित्य प्रकाराची तोंडओळख नक्कीच होईल. या पाठामध्ये आपण साहित्य व साहित्य प्रकार, नवीन शब्द व संकल्पना, इंग्रजी भाषेतील कादंबरीचा इतिहास, भारतातील इंग्रजी कादंबरीचा इतिहास, कादंबरीचे घटक व कादंबरीचे प्रकार हा सर्व भाग पाहणार आहोत. साहित्य हा कोणत्याही समाजाचा आरसा असतो. समाज जीवन, कला, संस्कृती, मानवी मूल्ये या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटत असते. लिटररी जार्स म्हणजेच साहित्य प्रकार. साहित्य प्रकाराचे प्रमुख 4 गटात वर्गीकरण केले जाते: पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल आणि शॉर्ट स्टोरी. पोएट्री किंवा कविता याचे अनेक प्रकार आहेत, परंतु यापैकी इमॅजिनेटिव्ह पोएट्री अँड रिअलिस्टिक पोएट्री हे 2 मुख्य प्रकार आहेत. ड्रामा म्हणजे नाटक, याचे वर्गीकरण केले जाते कॉमेडी व ट्रॅजेडी या 2 गटामध्ये. नॉव्हेल म्हणजे कादंबरी हा अत्यंत लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. याचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी रिअलिस्टिक नॉव्हेल, हिस्टॉरिकल नॉव्हेल, सायकॉलॉजिकल नॉव्हेल, गोथिक नॉव्हेल, एपिस्टोलरी नॉव्हेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. सच नॉव्हेल्स आर व्हेरी फेमस. यानंतर चौथा प्रकार आहे शॉर्ट स्टोरी, ज्याला म्हणतो आपण लघुकथा. लघुकथा ही जीवनातील एखाद्या प्रसंगाविषयी लिहिलेली एक छोटीशी कथा असते. आपल्या अभ्यासक्रमातील ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ही सुद्धा एक लघुकथाच आहे. या माहितीनंतर आपण वळूया आपल्या पाठाकडे. न्यू वर्ड्स अँड लिटररी टर्म्स. नोट डाऊन दीज न्यू वर्ड्स इन युअर नोटबुक. जार मीन्स टाईप ऑर कॅटेगरी ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्य प्रकार. नॉव्हेल अ वर्क ऑफ प्रोज फिक्शन लॉंगर दॅन अ नॉव्हेला. नॉव्हेल म्हणजे कादंबरी. नॉव्हेला अ शॉर्ट नॉव्हेल ऑर अ लॉंग शॉर्ट स्टोरी. नॉव्हेला हा एक साहित्य प्रकार असून ज्याला की मराठीमध्ये म्हणतो आपण लघु कादंबरी, की ज्यामध्ये 50,000पेक्षा कमी शब्द असतात. तर कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये 50,000पेक्षा जास्त शब्द असतात. जर आपण तुलना केली, सर्वात लहान असेल शॉर्ट स्टोरी, त्यानंतर मोठी असेल नॉव्हेला आणि त्यापेक्षा मोठी असेल नॉव्हेल किंवा कादंबरी. द पिरियॉडिकल essays or articles published daily, weekly, monthly or quarterly. पिरियॉडिकल एस्से म्हणजे दैनिक, साप्ताहिक, मासिक इत्यादीमध्ये प्रकाशित होणारे निबंध किंवा लेख. रोमान्स fictional work based on legends, love or adventure, usually involving imaginary characters. रोमान्स म्हणजे प्रणयकथा किंवा कल्पित कथा, की ज्यामध्ये काल्पनिक पात्र असतात. ट्रॅजेडी अ स्टोरी ऑर अ ड्रामा हॅविंग अ सॉरोफुल एंडिंग म्हणजे शोकांतिका. रिअलिझम अ स्टाईल इन लिटरेचर that focuses on depicting real life and everyday problems and activities. Realism म्हणजे वास्तववाद. Satire means a literary work in which a person or an institution is criticized through humor, mockery, etc. Satire म्हणजे उपहासात्मक साहित्य किंवा म्हणतो आपण व्यंगदर्शक साहित्य. Antagonist means a person who is opposed to the hero. Antagonist म्हणजे खलनायक. Protagonist म्हणजे a main character in a literary work किंवा म्हणतो आपण हिरो किंवा नायक. Amateur means unprofessional. Amateur म्हणजे हौशी किंवा अव्यावसायिक. Pageant means a colorful or impressive procession of people.
म्हणजे शोभायात्रा. डॅझलिंग मीन्स शायनिंग, चमकदार. स्पेक्युलेटिव्ह मीन्स अनप्रूव्हन, म्हणजे तात्विक किंवा तार्किक. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल मीन्स फ्रॉम आउटसाइड द अर्थ, म्हणजे परग्रहावरील किंवा परग्रहीय. द नेक्स्ट पॉइंट, द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ नॉवेल. द वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला मीनिंग न्यू. हा जो शब्द आहे नॉवेल, हा शब्द तयार झालेला आहे इटालियन शब्दापासून, जो शब्द आहे नॉव्हेला, आणि ज्याचा अर्थ होतो न्यू म्हणजे नवीन. कादंबरी हा साहित्य प्रकार प्रोज फॉर्ममध्ये असतो, की ज्याला म्हणतो आपण गद्य स्वरूपामध्ये असतो. आणि कादंबरीमध्ये एखादी स्टोरी दिलेली असते अगदी डिटेलमध्ये, आणि त्या स्टोरीमध्ये ते वेळ, ठिकाण, लोक, त्यांचे विचार, त्यांचं समाज जीवन या सर्व गोष्टींचं वर्णन केलेलं असतं. किंवा आपण असं म्हणू शकतो, अ नॉव्हेल क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब किंवा आरसा म्हणजे एखादी कादंबरी असते. इथं पहा, कादंबरीची काही वैशिष्ट्ये अगदी मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा अनेक ग्रंथामध्ये आढळून येते, जसे की व्हर्जिल्स एक्लॉग्स, मॅलोरीज मॉर्टेडी ऑर्थर किंवा जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. या ग्रंथामध्ये कादंबरीची काही वैशिष्ट्ये आढळतात. मुरासाकी शिक्युबूज टेल ऑफ गेंजी. मुरासाकी शिक्युबू ही एक जपानमधली लेखिका आहे, की जिने जगातील पहिली कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं नाव आहे टेल ऑफ गेंजी, आणि ही कादंबरी लिहिली गेली 1010मध्ये. ही जगातील पहिली कादंबरी असेल. 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. सर्वत्र यंत्राचा प्रभाव वाढला, आणि जे काही मिडल क्लास असतील किंवा मध्यमवर्गीय लोक असतील त्यांना थोडासा वेळ मिळू लागला, त्यांच्यामध्ये साक्षरता वाढीस लागली. आणि त्याच काळामध्ये पिरियॉडिकल एस्से आणि नॉवेल्स म्हणजे कादंबरी हे दोन साहित्य प्रकार लोकप्रिय झाले. आणि हे दोन्ही साहित्य प्रकार पिरियॉडिकल एस्सेस आणि नॉवेल्स हे जे काही समाज त्या काळचा होता, त्या समाजामधले अडचणी, त्यांचं जगणं याच्याशी संबंधित असे हे दोन साहित्य प्रकार होते. आणि याच काळामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार उदयास आला आणि भरभराटीस आला. नाव सी द लिस्ट ऑफ पॉप्युलर नॉव्हेलिस्ट्स इन इंग्लिश. इंग्रजी भाषेतील जे काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, पॉप्युलर नॉवेल्स आहेत, त्यांची यादी पहा. द पिलग्रिम्स प्रोग्रेस रिटन बाय जॉन बनियन. रॉबिन्सन क्रुसो अँड मॉल फ्लांडर्स आर द नॉवेल्स बाय डॅनियल डिफो. गलिव्हर्स ट्रॅव्हल्स बाय जोनाथन स्विफ्ट. पामेला अँड व्हर्च्यू रिवॉर्डेड. पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड नॉवेल बाय सॅम्युएल रिचर्डसन. या काही इंग्रजीमधील प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आता आपण पाहूया लिस्ट ऑफ सम पॉप्युलर नॉव्हेलिस्ट्स. जे काही इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध असे कादंबरीकार आहेत त्यांची यादी पहा. हेनरी फेल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टोबियस स्मॉलेट, चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनिल हॉथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, एच जी वेल्स, ई एम फॉस्टर, जेम्स जॉइस, जोसेफ कॉन्रॅड, जॉर्ज ऑरवेल, डी एच लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग. हे काही प्रसिद्ध असे कादंबरीकार आहेत. नंतर पहा द इमिग्रंट ऑथर्स. इमिग्रंट ऑथर्स म्हणजे परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला लेखक. नाव सी द नेम्स ऑफ इमिग्रंट नॉव्हेलिस्ट्स. सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, व्ही एस नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद, काजिओ इशिगुरा फ्रॉम जपान. दीज आर इमिग्रंट नॉव्हेलिस्ट्स. इंग्रजी कादंबरीमध्ये स्त्रियांचं योगदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाव सी द लिस्ट ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट. फ्रान्सिस बर्ने,
ॲन रॅडक्लिफ, मेरी शेली, जेन ऑस्टिन, एमिली ब्रॉन्टे, चार्लट ब्रॉन्टे, मेरी ॲन युव्हॅन्स, व्हर्जिनिया वुल्फ, आगाथा ख्रिस्ती, हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन, अलिस वॉकर या काही स्त्री कादंबरीकार आहेत की ज्यांनी जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. नाऊ इंडियन सिनेरिओ कादंबरीचा भारतातील इतिहास. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय ॲन इंडियन. राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली भारतातील पहिली कादंबरी आहे जी की इंग्रजी भाषेमध्ये लिहिली गेली. यानंतर अनेक कादंबरीकार भारतामध्ये उदयास आले, जसे की मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजा राव या तिघांच्या कादंबऱ्या खूपच प्रसिद्ध आहेत. यांच्या कादंबऱ्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा व भारतीय समाज जीवन यांचं वर्णन मोठ्या प्रमाणात तुम्हाला आढळून येईल. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अमिताव घोष यांनीसुद्धा कादंबरी हा प्रकार लोकप्रिय बनवला. विक्रम सेठ, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर ही अलीकडच्या काळातील कादंबरीकार मंडळी आहेत. भारतीय समाजातील जे काही इंग्रजी भाषेमध्ये लिहिणारे कादंबरीकार आहेत त्यांना नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. व्हॉट इज नॉवेला? नॉवेला is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than a short story. It is a well-structured, short narrative, often satiric or realistic in tone. It usually focuses on one incident or issue with one or two main characters. इथं पहा, नॉवेला हा जो साहित्य प्रकार आहे हा इथं म्हटलं पाहिजे याच्यामध्ये शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरी. कादंबरीपेक्षा नॉवेलला ही छोटी असेल आणि लघुकथेपेक्षा नॉवेलला ही मोठी असेल. जसं पाहिलं की आपण कादंबरी शब्दमर्यादा असेल 50,000 शब्दापेक्षा जास्त, तर नॉवेलला शब्दमर्यादा असेल 50,000 शब्दापेक्षा कमी. आणि ही जी नॉवेलला असेल ती शॉर्ट स्टोरीपेक्षा किंवा लघुकथेपेक्षा थोडीशी मोठी असेल. आणि यामध्ये एखादा प्रसंग चित्रित केलेला असेल आणि यामध्ये एक किंवा दोन असे मुख्य पात्र असतील आणि अशी एक कथा असेल की ज्याला म्हणतो आपण लघु कादंबरी म्हणजे नॉवेला. नाव सी लिस्ट ऑफ सम फेमस नॉवेलाज इन इंग्लिश. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनरॅड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बड बाय हर्मन मेलविल, डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मान, Seize the Day by Saul Bellow. These are famous novellas. या काही प्रसिद्ध अशा लघु कादंबऱ्या आहेत. एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला. कादंबरी किंवा लघु कादंबरीचे घटक. देर आर 6 एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ नॉवेल और नॉवेला. सी द गिवन माइंड मॅप. हा दिलेला माइंड मॅप पहा. त्यात तुम्ही पाहू शकाल कादंबरीचे 6 घटक: थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज किंवा लँग्वेज स्टाईल. प्रत्येक कादंबरीमध्ये हे 6 घटक असतील. आता आपण या प्रत्येक घटकाविषयी थोडक्यात माहिती पाहूया. थीम. द सेंट्रल आयडिया इज कॉल्ड थीम ऑफ अ नॉवेल. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन नटशेल. थीम is a philosophical statement or a truth which the writer put forth through the series of events in the story. It can be implicit or explicit. There can be a number of sub-themes that portray human life. The theme helps to convey the message of the novel. Theme म्हणजेच मध्यवर्ती कल्पना किंवा म्हणतो आपण सेंट्रल आयडिया. प्रत्येक कादंबरीला एक थीम असते, एखादी मध्यवर्ती कल्पना असते. मग ती कल्पना स्पष्टपणे सांगितलेली असेल किंवा ती मध्यवर्ती कल्पना कादंबरीत लपलेली असेल ते वाचकांना
शोधून काढावी लागेल. आणि प्रत्येक कादंबरीमध्ये एक मेन थीम असते किंवा तो आपण मध्यवर्ती कल्पना आणि सब थीम्स किंवा त्याला आणखी इतर काही बाकी स्टोरी असतील किंवा लहान लहान गोष्टी असतील, तेव्हा कादंबरीमध्ये असेल थीम आणि सब थीम अशा दोन्ही गोष्टी असतील. आणि कादंबरीची थीम पाहून किंवा मध्यवर्ती कल्पना पाहून आपणाला कादंबरीपासून जो काही मेसेज, जो काही संदेश तो समजतो. Plot is the course of events or the story that makes up the theme. There should be conflict in the plot. Plot may be simple or complex. इथं पहा, प्लॉट म्हणजे संपूर्ण घटनाक्रम. प्रत्येक कादंबरीला संपूर्ण असा एक घटनाक्रम असतो आणि या घटनाक्रममध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष असतो. आणि या संघर्ष असल्यामुळेच आपण कादंबरी वाचतो, ती आपल्याला आवडते आणि आपली उत्सुकता ताणली जाते. इथं पहा, हा जो काही प्लॉट असेल सिम्पल किंवा कॉम्प्लेक्स. जर कादंबरीमध्ये एकच प्लॉट असेल त्याला म्हणतो आपण सिम्पल प्लॉट. जर कादंबरीमध्ये एकपेक्षा अधिक प्लॉट असतील, मेन प्लॉट आणि सब प्लॉट, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स प्लॉट. तिसरा प्रकार आहे पहा, कॅरेक्टर. देर आर मेजर and minor characters in the novel. The main character in the novel is called protagonist. Protagonist is in conflict with the character or a force that may be internal or external, which is known as antagonist or villain. Usually, villain is a wicked person. इथं पहा, कादंबरीमध्ये पात्र ते असतीलच. हे जे काही पात्र असतील त्यांना म्हणू शकतो आपण मेजर कॅरेक्टर्स आणि मायनर कॅरेक्टर्स, मुख्य पात्र आणि कमी महत्त्वाची पात्र. जे काही कादंबरीतलं मुख्य पात्र असेल त्याला म्हणतो आपण प्रोटॅगनिस्ट किंवा म्हणतो आपण नायक. आणि जे काही दुसरं एक पात्र असेल की जे नायकाला विरोध करतं त्याला म्हणतो आपण अँटॅगनिस्ट किंवा व्हिलन. चौथं पहा, सेटिंग इज अ प्लेस वेअर the story takes place. It also includes period, time, climate, lifestyle, etc. सेटिंग म्हणजे ज्या ठिकाणी कादंबरीतील घटना घडतात ते ठिकाण म्हणजे सेटिंग. यामध्ये कालखंड असेल, वेळ असेल, वातावरण असेल, जीवनशैली असेल, या सर्व गोष्टी सेटिंगमध्ये येतात. कादंबरीचा पुढचा घटक आहे कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी is called conflict. Conflict in the story provides interest and curiosity about the plot. Conflict म्हणजे संघर्ष. कादंबरीमध्ये संघर्ष असतोच, मग तो संघर्ष इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल. आणि संघर्ष असल्यामुळेच आपण कादंबरी अगदी मन लावून वाचतो. कादंबरीचा शेवटचा घटक आहे पहा, लँग्वेज ऑर लँग्वेज स्टाईल. Words are the weapons of a writer. Usually, writers prefer figurative language. The language and the techniques used by the author for the narration in a novel is known as the style. The style may be in first person narrative or in the third person narrative. इथं पहा, जे काही भाषा शैली म्हणतो आपण कादंबरीची, जे काही कादंबरीकार आहेत ते अलंकारिक भाषाशैली वापरण्याचा प्रयत्न करतील किंवा ते भाषाशैली डेकोरेटिव्ह करण्यासाठी अनेक प्रकारचे फिगर ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिव्हायसेस यांचा वापर करतात. आणि ही जी कादंबरी लिहिण्याची शैली असेल, प्रमुख दोन प्रकारच्या शैली असतील. एक असेल फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह की ज्यामध्ये लेखक हा स्वतः कादंबरीचा भाग असतो, कथेचा भाग असतो आणि तो वापरतो प्रोनाऊन्स आय किंवा वी, मी, आम्ही अशा प्रकारे. आणि जर कादंबरी असेल थर्ड पर्सन नॅरेटिव्ह तर कादंबरीकार किंवा लेखक हा स्टोरीच्या बाहेरचा कोणतरी व्यक्ती असतो आणि जो फक्त स्टोरी सांगत असतो. द रायटर इज जस्ट अ स्टोरी टेलर इन थर्ड पर्सन नॅरेटिव्ह. मग इथं आपण पाहू शकतो प्रोनाऊन्स ही, शी, इट किंवा दे यांचा वापर केलेला असेल. अशा प्रकारे प्रत्येक कादंबरीमध्ये किंवा लघु कादंबरीमध्ये हे एकूण 6 एलिमेंट्स असतील, 6 घटक असतील. ते घटक पहा, थीम, प्लॉट,
कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज स्टाईल. नंतर पाहू आपण टाईप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार. In the 21st century, novel has become a dominant literary genre. It has many types. या शतकामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार खूपच लोकप्रिय आहे आणि याचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही मुख्य प्रकार इथं आपण पाहणार आहोत. रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल गिव्स द इफेक्ट ऑफ realism. Such novel is also called the novel of manner. Realistic novel depicts the real picture of society. For example, Adam Bede by George Eliot. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे वास्तववादी कादंबरी, की या कादंबरीमध्ये कोणत्याही काल्पनिक गोष्टी नसतील. जशा प्रकारचं समाज जीवन असेल, जशा प्रकारच्या मानवी कृती असतील, त्यांचं केलेलं ते वर्णन असेल. उदाहरण पाहिलं ॲडम बेड बाय जॉर्ज इलियट. पिकारेस्क्यू नॉवेल. The Spanish word picaro means a rogue. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or disreputable person. For example, Robinson Crusoe by Daniel Defoe. इथं पहा पिकारेस्क्यू नॉवेल. पिकारेस्क्यू या प्रकारच्या कादंबरीमध्ये नायक हा एक अप्रसिद्ध किंवा एक सामान्य व्यक्ती असतो की जो लोकांना माहिती नसतो. हा जो शब्द आहे पिकॅरो मीन्स रोग म्हणजे भटकत फिरणारा व्यक्ती. आणि हा जो काही भटकत फिरणारा व्यक्ती असेल किंवा नायक असेल तो कशा प्रकारे अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर्स करतो याविषयी ही कादंबरी असेल. चला म्हणतो आपण पिकारेस्क्यू नॉवेल. हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज बेस्ड ऑन द हिस्टॉरिकल इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल वॉर अँड पीस बाय लिओ टॉलस्टॉय. इथं पहा ऐतिहासिक कादंबरी ही असेल बेस्ड ऑन हिस्टॉरिकल फॅक्ट्स, जे काही ऐतिहासिक घटना आहेत त्यावर आधारित अशी ही कादंबरी असेल. एपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड एपिस्टोलरी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला which means a letter. The writer presents the narrative through a series of letters or with the help of other documents. इथं पहा एपिस्टोलरी हा जो काही कादंबरीचा प्रकार आहे. एपिस्टोलरी हा शब्द आलेला लॅटिन शब्द एपिस्टोला ज्याचा अर्थ आहे लेटर म्हणजे पत्र स्वरूपात लिहिलेली कादंबरी म्हणजे एपिस्टोलरी नॉवेल. इथं उदाहरण दिलेलं आहे पहा एपिस्टोलरी नॉवेल. गोथिक नॉवेल. उदाहरण दिलेलं आहे पहा पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड बाय सॅम्युअल रिचर्डसन. The novel is written in form of letters. Gothic novel. A Gothic novel includes terror, mystery, horror, supernatural elements, death, decay, haunted buildings, etc. Example, Mary Shelley's Frankenstein. गोथिक नॉवेल या प्रकारच्या कादंबरीमध्ये भीतीदायक वर्णन असेल, ज्यामध्ये अनेक रहस्यमय गोष्टी असतील, यामध्ये भूतांच्या गोष्टी असतील किंवा जादुई इमारती असतील. आणि अशा प्रकारच्या कादंबऱ्या वाचताना जे काही वाचक असतील ते एक प्रकारचा थरार अनुभवतील. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर is called an autobiographical novel. It may be or may not be in the first person narration. Example, David Copperfield by Charles Dickens. या प्रकारच्या कादंबऱ्यामध्ये लेखक स्वतःच्या जीवनाचं वर्णन करत असेल की ज्याला म्हणतो आपण आत्मकथाविषयक कादंबरी. म्हणजे आत्मकथाच असेल, फक्त ती कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेली असेल. Allegorical novel or allegory. An allegory is a story that has more than one level of meaning. The surface meaning of a novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical, or philosophical. For example, Animal Farm by George Orwell. की ज्याला म्हणतो आपण रूपकात्मक कादंबरी म्हणजे ॲलेगरी, की यामध्ये
एकापेक्षा दोन अर्थ किंवा एकापेक्षा जास्त अर्थ लपलेले असतील. सरफेस मिनिंग आणि डीपर मिनिंग किंवा म्हणतो आपण सिम्बॉलिक मिनिंग. ॲनिमल फार्म ही एक आहे. दिस इज अ पॉलिटिकल ॲलेगरी की ज्याला म्हणतो आपण रूपकात्मक कादंबरी. युटोपियन or dystopian novel. Utopia is an imaginary society having the ideal qualities. Utopian novels represent their ideal state in the narration. For example, फ्रान्सिस बेकन्स न्यू अटलांटिस ज्याला म्हणतो आपण आदर्शवादी कादंबरी, ज्यात सगळे वर्णन केलेलं असेल एखाद्या आदर्श समाजाचं, हे असेल युटोपियन नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल. A psychological novel gives importance to the internal lives of the characters, that is, their thoughts, feelings, emotions, etc. For example, Great Expectations by Charles Dickens. सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये जे काही पात्रांची मनं आहेत किंवा पात्राच्या मनातील जे विचार आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या ज्या फिलिंग्ज आहेत, याविषयीही लिहिलेली कादंबरी असेल. Stream of consciousness novel. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology. It refers to the flow of thoughts in the minds of the characters. Details about the plot are presented to the readers as they enter in the mind of the character. For example, Ulysses by James Joyce. Stream of consciousness या प्रकारची जी कादंबरी असेल की ज्याला म्हणतो आपण कादंबरीतील पात्राच्या मनात जसे विचार येतील ते अगदी तशाच स्वरूपात इथे मांडले जातात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना जेम्स जॉईस यांनी प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. बिल्डिंग रोमन नॉवेल. अ बिल्डिंग रोमन नॉवेल डील्स विथ the psychological, spiritual, and moral growth of the main character from his or her childhood to adulthood. For example, To Kill a Mockingbird by Harper Lee. अशा प्रकारच्या बिल्डिंग्स रोमन कादंबरीमध्ये कादंबरीतील पात्रांच्या बालपणापासून ते त्यांच्या शारीरिक, मानसिक, नैतिक इत्यादी गोष्टीच्या क्रमाने वाढतात त्या सांगितल्या जातात. Detective fiction. Detective fiction is a fiction of crime in which a detective investigates a crime, usually a murder. Detective fiction की ज्याला आपण मराठीत म्हणू शकू रहस्य कादंबरी, की ज्यामध्ये एखादं रहस्य असतो, एखादा गुन्हा असतो किंवा एखादा खून झालेला असतो आणि त्याविषयी ही कादंबरी असेल. सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन is a speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe or extraterrestrial life. Frankenstein by Mary Shelley is an example of science fiction. सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञानविषयक कादंबरी, की ज्या कादंबरीमध्ये काल्पनिक विज्ञान वर्णन केलेलं असेल, जसे की वैज्ञानिक असलेले परंतु काल्पनिक शोध, परग्रहावरील लोक यांचं यात वर्णन केलेलं असेल. याचं आणखी एक उदाहरण आहे पहा, टाईम मशीन बाय H.G. वेल्स. या कादंबरीमध्ये आपण कोणत्या पण कालखंडामध्ये जाऊ शकतो आणि त्या प्रकारचं त्या ठिकाणचं ते जग पाहू शकतो. ती काय असेल, एक विज्ञानविषयक कल्पना असेल. अशा प्रकारच्या कल्पना ज्या कादंबरीमध्ये असतील त्याला म्हणतो आपण सायन्स फिक्शन किंवा परग्रहावरील लोक याविषयी अशा या कादंबऱ्या असतील. अशा प्रकारे कादंबरीविषयी आपण प्राथमिक माहिती पाहिलेली आहे. पुढच्या पाठामध्ये आपण काही कादंबऱ्या थोडक्यात पाहणार आहोत. पुन्हा एकदा हा पाठ पूर्णपणे वाचा आणि यासाठी माझा आणखी एक व्हिडिओ आहे जो केलेला आहे पूर्णतः इंग्लिशमध्ये, तो पण पहा. फॉर मोर व्हिडिओज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. Thank you for watching. Have a nice day.